जसा देव व्यापक आहे तसे संत महात्मे देखील व्यापक आहेत। तुकोबरायांना विचारलं कसं तुमचं स्वरूप आहे? तुकोबराय म्हणतात अणुपेक्षाही लहान आणि या आकाशापेक्षाही मोठे आम्ही आहोत। अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा। देव अकर्ताय, देवाला जन्म नाही, मृत्यू न जायते म्रियते वा कदाचिन। देव जन्म घेत नाही, त्याला मृत्यू नाही। तसे संत महात्मे देखील आहेत। जेवढा विस्तार करू तेवढं कमीच आहे। सामर्थ्य दृष्ट्या एक आहेत। जसं देवाचं सामर्थ्य तसंच संत महात्म्यांचं सामर्थ्य। सामर्थ्य दृष्ट्या आणि पाचवा मुद्दा मांडला फलदृष्ट्या। का हो, देवाचं नामचिंतन केल्यावर काय फल मिळतं? ज्ञानोबाराय म्हणतात की देवाचं नामचिंतन केल्यावर पुण्य प्राप्ती होते। पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। देवाचं नामचिंतन केल्यावर फलश्रुती मिळते, पुण्य प्राप्ती होते। का हो, देवाचं नामचिंतन केल्यावर जशी पुण्य प्राप्ती होते तसे संतांचं नामचिंतन केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होईल? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सज्जनांचं, संत महात्म्यांचं जर तुम्ही नामचिंतन केलं तर तुम्हाला ही पुण्य प्राप्ती होईल। हेच महाराज अभंग पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत भावे। का हो, देवाचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्ती होते, पुण्य प्राप्त होतं। तसं संतांचं नामचिंतन केल्यावर आम्हाला काय प्राप्त होईल? तुकोबराय म्हणतात सज्जनांचं जर तुम्ही नामचिंतन केलं, सज्जनांचं तुम्ही नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवंत व्हाल। घेता सज्जनांची। का हो, या ठिकाणी सज्जन शब्द वापरला। तुम्ही तर सांगता संत महात्मे, संत महात्मे, पण हे सज्जन आणि संत आम्हाला वेगळे वाटतात। नाही नाही, या मृत्यू लोकामध्ये फक्त सज्जन जर कोण असतील तर ते संत महात्मे आहेत, दुसरं कोणी नाही। सज्जन शब्दाचं चिंतन करत असताना परमपूजनीय आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचे आता विद्यमान अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर सज्जन शब्दावर बोलत असताना असं चिंतन करतात, सज्जन त्याला म्हणतात जो सत्स्वरूपाला चिकटलेला आहे,
जो सतरूप झालेला आहे, तो परमात्म्याशी एक रूप झालेला आहे, त्याला सज्जन असं म्हणतात. आणि असे फक्त संत महात्मे असतात. या जगामध्ये कृपाळू आणि सज्जन फक्त संत महात्मेच आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. संत महात्मे सज्जन असतात. या जगामध्ये दुसरं कोणी सज्जन नाही. व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर सज्जन वेगळा, आणि पारमार्थिक दृष्ट्या सज्जन शब्द पाहिला तर तो सज्जन वेगळा. व्यवहारामध्ये काही सज्जन पाहायला मिळतात, पण ते फक्त दिसतात, असतात मात्र नाही. सज्जन दिसतं वेगळं आणि सज्जन असणं वेगळं. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी अनन्य झालेले, सतस्वरूपाला चिकटलेले असे फक्त संत महात्मे असतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. संत महात्मे सज्जन आहेत. आणि अशा सज्जनांचं नामचिंतन केलं तर पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत तुम्ही व्हाल. पहिला शब्द वापरला पुण्यवंत. पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा. संस्कृत मध्ये दोन प्रत्यय लागले जातात, एक वचनामध्ये आणि एक बहुवचनामध्ये. वान प्रत्यय जो आहे तो एक वचनी आहे आणि वंत हा प्रत्यय बहुवचनी आहे. पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा. पुण्यवान त्याला म्हणा जे कधी ना कधी पुण्य संपणार आहे, तो पुण्यवान आहे. आणि पुण्यवंत आहे जे कधीच पुण्य संपत नाही, ते पुण्यवंत आहे. ऐका, परमपूजनीय गुरुवर्य उदाहरण देतात. आपल्या घरामध्ये टाकी आहे, स्लॅबवर टाकी ठेवलेली आहे, त्या टाकीमध्ये पाणी आहे. ते टाकीतलं पाणी खाली नळ चालू केला की हळूहळू हळूहळू संपणार आहे ते पाणी. त्याला जलवान म्हणा. आणि मुंबईला गेल्यानंतर समुद्र पाहिल्यानंतर समुद्रातलं पाणी पाहिलं, कितीही पाणी उपसा, जे कधी संपत नाही, ते जलवंत आहे. जे न संपणार तिथं वंत प्रत्यय आणि संपणार त्याला वान प्रत्यय लागला जातो. पुण्यरूपी धन, हे पुण्य कधी न संपणार, ते सज्जनाचं नामचिंतन केलं की प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे. सज्जनाचं नामचिंतन केलं की पुण्यवंत व्हाल. का हो महाराज, पण तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हाल, पण आम्ही या व्यवहारामध्ये पाहिलं तर आज जगामध्ये पुण्यवंताला किंमत आहे का धनवंताला किंमत आहे? तर आज सगळं जग धनवंताच्या पाठीमागं आम्हाला लागलेलं दिसतं. पुण्यवंताच्या पाठीमागं लागलेले क्वचित लोक पाहायला मिळतात. सगळी लोक धनवंताच्या पाठीमागे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये धनवंताला किंमत आहे, पुण्यवंताला आम्हाला किंमत दिसत नाही. मग तुम्ही आम्हाला पुण्यवंत व्हायला सांगता. तुम्ही जर असं म्हटले असते ना, घेता सज्जनांची नावे धनवंत व्हावे, तर सगळी लोक तुमच्याकडे पळाली असती, तुम्ही म्हणाल तसं ऐकलं असतं. पण महाराज, पुण्यवंत व्हाल तुम्ही म्हणता, आज आम्हाला पुण्यवानाला किंमत दिसत नाही, सगळी धनवंताला किंमत आहे. मग जगामध्ये पुण्यवान श्रेष्ठ आहे का धनवान श्रेष्ठ आहे, ते आधी आम्हाला सांगा. जर आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला तर श्रेष्ठ काय आहे? धन श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे? भावार्थानंतर आपण याचा विचार करू. आधी आपण अभंगाचा विचार करू आणि नंतर या मुद्द्याचं चिंतन करू. का हो, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे. महाराज, तुम्ही आम्हाला सांगता पुण्यवंत व्हाल, पण महाराज सज्जनाचं नामचिंतन केल्यावर पुण्यवंत व्हाल. पण महाराज, तुम्ही तुमच्या वाचने घेता, तुम्ही नामचिंतन करता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा माझी वाचा एक क्षणाची देखील तुटी घेत नाही. रात्रंदिवस सज्जनांचं संत महात्म्यांचं चिंतन करते
आणि त्याचा परिणाम मला काय प्राप्त झाला अभंगाच्या माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग सेवेला घेतलाय। माऊली संस्थानावरती स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव चालू आहे आणि या पुण्यतिथी उत्सवामध्ये आज जोग महाराजांचा चाललेला हा उत्सव हरी चाललेला उत्सव आणि या उत्सवातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आली। काय बोलावं काय सांगावं, संतांचा पुण्यतिथीचा उत्सव चाललाय। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा एक संत महात्म्यांचा पुण्यतिथी उत्सव आहे आणि एका संतांच्या दरबारामध्ये ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये माऊलींच्या दरबारामध्ये असल्यामुळे कोणता अभंग घ्यावा तर संतांचं नामचिंतन केल्यावर काय फल मिळतं म्हटलं या विषयावर काहीतरी बोलावं। गुरुवर्यांच्या मुखातून जे ऐकलं ते मांडण्याचा प्रयत्न करतोय। सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने चाललेला नामयज्ञ आणि त्या सेवेकरता तुकोबरायांचा अभंग आहे। या अभंगातून तुकोबराय संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगतात। का हो महाराज, संतांच्या नामचिंतनाची तुम्ही आम्हाला फलश्रुती सांगता, पण आतापर्यंत तुम्ही देवाविषयी बोलणारे, देवाच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगणारे, देवाला सोडून कधी न बोलणारे तुम्ही आज संताविषयी कसं बोलता अशी एक शंका घेतली। त्या शंकेचं निरसन करता करता त्याच्यामध्ये 5 मुद्दे मांडले। का हो, संतांचं तुम्ही संतांविषयी बोलता, पण संतांविषयी तुम्ही आज का बोलता? तुकोबरांनी सांगितलं, संत आणि देव तुम्हाला वेगळे वाटतात, आमच्या दृष्टीने संत आणि देव वेगळे नाहीत, ते एक आहेत। देव आणि संत वेगळे नाही, देवते संत देवते हे प्रमाण तुम्ही आम्हाला दिलं। ठीक आहे, संत आणि देव एक आहेत तुम्ही सांगितलं, पण तुम्ही आम्हाला पटवून द्या। पटवून दिलं तर आम्ही मान्य करू। त्याच्याकरता मी गुरुवर्य रंगनाथ महाराजांच्या
मालिकेतील 5 मुद्दे मांडले. का हो, संत आणि देव स्थलदृष्ट्या एक आहेत, कार्यदृष्ट्या एक आहेत, सामर्थ्यदृष्ट्या एक आहेत, स्वरूपदृष्ट्या एक आहेत, आणि 5वा मी मुद्दा मांडला, फल देण्याच्या दृष्टीने एक आहेत. देवाच्या नामचिंतनाचं जे फल आहे तेच फल संतांच्या नामचिंतनाचं आहे. देवाच्या नामचिंतनाची फलश्रुती आहे पुण्यप्राप्ती. तसं संतांचं नामचिंतन केलं ना पुण्यच प्राप्त होतं. घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे. महाराज, आम्हाला कळालं, बरं कळालं आम्हाला. संतांचं नामचिंतन केल्यावर पुण्य प्राप्त होतं, पुण्यवंत आम्ही होतो. पण महाराज, जगामध्ये आज पुण्यवंताला किंमत आम्हाला दिसत नाही. आम्हाला धनवंताच्या पाठीमागं लोक पळताना दिसतात. सगळ्याची धावपळ धनासाठी चालली, आणि तुम्ही आम्हाला पुण्याच्या रस्त्याने लावता. का लावता? पुण्यवान श्रेष्ठ आहे का धनवान श्रेष्ठ आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हा मुद्दा थोडा बाजूला ठेवलाय, अभंगाकडे पुढे जातोय, नंतर मुद्दा मांडू. महाराज, तुम्ही आम्हाला सज्जनांचं नामचिंतन करायला सांगता. घेता सज्जनांची नावे, घ्या तुम्ही सज्जनांची नावे, पुण्यवंत तुम्ही व्हाल, मान्य आम्हाला सांगता. पण तुमचं कस काय? कारण आज आम्ही जगामध्ये पाहतो लोक नुसतं सांगतात, पण त्यांच्याकडे जर पाहिलं जे सांगतात तसे वागतच असतील असं मात्र जगात आम्हाला पाहायला मिळत नाही. या विषयावर माझं बोलण्याचा अधिकार मला वाटत नाही. अधिकारवाणीने गुरुवर यांनी बोलावं. आज लोक बोलताना दिसतात, छातीला हात लावून पुढे बोलतात, संप्रदायावर मध्ये उभा राहून बोलतात, पण त्या संप्रदायाची बैठक त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे का नाही हा विषय हाताळण्याचा माझा अधिकार नाही. लोक बोलतात, पण महाराज तुम्ही आम्हाला सांगताय, तुमचं कस काय? महाराज म्हणले, बाबा हो, तुम्हाला सांगतोय असं नाही, माझी वाचा रात्रंदिवस नामचिंतन करते, एक क्षणाची तुटी देखील माझी वाचा घेत नाही. नेघे माझी वाचा तुटी तुटी नेघे माझी वाचा. माझी वाचा एक क्षणाची तुटी घेत नाही हो, एक क्षण थांबत नाही. रात्रंदिवस माझी वाचा संतांचं नामचिंतन करते, आणि त्याचं फल मला प्राप्त झालं. महालाभ फुकासाठी, मला महालाभ फुक्कट प्राप्त झाला, महालाभ प्राप्त झाला. संतांचं नामचिंतन केल्यानंतर मला फल मिळालं, महालाभ. का हो महाराज, हा महालाभ काय? आम्ही लाभ ऐकलाय, पण महालाभ आम्हाला माहिती नाही. परमपूजनीय गुरुवर्य आमचे देवराम बाबा चिंतन करतात. बाबा सांगतात, लाभ संपणार आहे, जो प्राप्त झाल्यानंतर कधीच संपत नाही त्याला महालाभ म्हणतात. ऐका, जो प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात महालाभ. महालाभ महालाभ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तो परमात्मा प्राप्त होणं यालाच महालाभ म्हणतात. तुकोबराय म्हणतात, आम्हाला महालाभ प्राप्त झाला म्हणजे तो परमात्मा प्राप्त झाला. महालाभ फुकासाठी, आम्हाला फुकट महालाभ प्राप्त झाला. महाराज, संतांच्या नामचिंतनाने महालाभ प्राप्त होतो, संतांच्या नामचिंतनाने पुण्यप्राप्ती होते. पण आमचं जीवन हो, अजिबात आमच्या जीवनात विश्रांती नाही, रात्रंदिवस तळमळ चालली. का हो, आम्हाला विश्रांतीचं ठिकाण तुम्ही सांगता का? आम्हाला विश्रांती कुठं मिळेल? जगद्गुरु तुकोबराय विश्रांतीचं ठिकाण अभंगाच्या
विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. विश्रांती पाहिजे ना, पायी संतांची भाव विश्रांतीचा ठाव. जीवाला विश्रांती पाहिजे असेल तर त्याने आपला पूर्ण भाव संतांच्या चरणाजवळ ठेवला पाहिजे. जगामध्ये तुम्हाला कुठंतरी विश्वास ठेवल्याशिवाय, कुठंतरी तुमच्या अंतःकरण वृत्तीतला भाव स्थिर झाल्याशिवाय तुम्हाला विश्रांती प्राप्त होणार नाही. आज जगामध्ये लोक आपण पळताना पाहतो, रात्रंदिवस पळताना लोक दिसतात. लोकाला विश्रांती मिळत नाही. लोकांना विश्रांती पाहिजे असेल, विश्रांती जर पाहिजे असेल तर संतांच्या चरणाशिवाय त्यांना विश्रांती मिळणार नाही. संतांच्या चरणावर भाव ठेवा, तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल. परमपूजनीय गुरुवर्य आमचे घुले बाबा सांगायचे, संत महात्म्यांचं जीवन असं आहे की संत महात्मे जीवाला विश्रांती देतात, संत महात्मे देवाला विश्रांती देतात आणि संत महात्मे संतांना विश्रांती देतात. जीवाला विश्रांती पाहिजे का? जीवाला विश्रांती पाहिजे असेल त्यांनी संतांच्या चरणावर गेलं पाहिजे. आळंदीला जीवाने जावं, तिथं विश्रांती प्राप्त होईल. विश्रांती जीवाला प्राप्त होते. देवाला विश्रांती पाहिजे असेल, देवाला सुद्धा विश्रांती संत महात्मे देतात. देव नामदेवरायांना म्हणले, नामदेवा फार थकलोय, आता कुठे एखादं विश्रांतीचं ठिकाण आहे का? नामदेवराय म्हणले, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. देवा विश्रांती पाहिजे असेल तर आळंदीला चला. आणि खरे बरं, आळंदी सारखी विश्रांती कुठंच मिळत नाही. जे काही विद्यार्थी आळंदीमध्ये आहेत इतकी काही विश्रांतीचा आनंद घेतात, आळंदी सारखी विश्रांती तुम्हाला मिळणार नाही. आळंदीमध्ये जी दुपारची झोप लागते ती गावाकडे आल्यावर लागत नाही. बरं, आळंदीमध्ये काही विश्रांतीचा आनंद वेगळाच आहे. आणि खरे बरं, विश्रांती देवाला देणारे ज्ञानोबा आहेत, जीवाला देणारे ज्ञानोबा आहेत. अहो संतांना सुद्धा विश्रांती ज्ञानोबा देतात. एकनाथ महाराज म्हणतात, सर्व संतांचं विश्रांतीचं ठिकाण कोणतं असेल तर ते अलंकापूर आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. अलंकापूर संतांचं माहेर आहे, विश्रांतीचं माहेर ठिकाण आहे. विश्रांती मिळते, संत महात्मे विश्रांती देतात. त्यांच्या चरणावरती भाव ठेवा, विश्रांती प्राप्त होईल. माझ्याकडे वेळ कमी आहे. संतांच्या चरणावर कोणत्या कोणत्या प्रकाराने भाव ठेवावा, कोणत्या प्रकाराने भाव ठेवल्यानंतर त्याला काय फल मिळतं याचं संबंध वेगळं चिंतन आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. विश्रांती पाहिजे असेल तर संतांच्या चरणावर भाव ठेवा. विश्रांतीचे स्थान का हो महाराज, संतांचं नामचिंतन केल्यानंतर महालाभ प्राप्त होतो. संतांचं नामचिंतन केल्यावर पुण्य प्राप्ती होते. पण महाराज फार पाप केली हो. काय सांगू आमच्या पापाचं गणित. कीर्तनाला गेलं तरी पुण्य होईल पाहिलं नाही, येताना चपला घेऊनच आलो. कीर्तनाला गेल्यावर सुद्धा पापच केलं महाराज. कीर्तनामध्ये बसून पुण्य नाही केलं, वाईट विकाराने अंतःकरण ठेवून त्या ठिकाणी पापच केलं. इतकं काय आमच्या जीवनामध्ये पाप आहे. या पाप निवृत्तीचं काही साधन सांगता का? तुकोबराय म्हणतात, संतांच्या नामचिंतनाचा जप करा, कसलीही पाप असली तरी ते नाहीशी होतात. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून कोणत्याही संतांच्या नामचिंतनाचं जप केला, जीवनामध्ये कसलीही पाप असू द्या. शास्त्रामध्ये पापाचे अनेक प्रकार आले, ते कसलंही पाप असू द्या, काही उपपाप महापाप काय अनेक प्रकार आहेत त्याचे. कोणतंही पाप असेल तरी संतांच्या नामचिंतनाने ते पाप निवृत्त होतं. संत महात्म्यांच्या दरबारामध्ये, या संत महात्म्यांच्या परिसरामध्ये तुम्ही राहता, संतांचं नामचिंतन करा, पाप निवृत्त होईल. संतांचं नामचिंतन करा, पुण्य प्राप्ती होईल.
संतांचं नामचिंतन केलं महालाभ प्राप्त होईल, म्हणजे तो परमात्मा प्राप्त होईल. आणि संतांच्या चरणावर भाव ठेवा, बस तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल. संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगणारा तुकोबारायांचा अभंग घेतला आणि अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. मला वेळेच्या पुढे जायचं नाही. त्याची दोन कारणे आहेत. गुरुवर्य मामा म्हणायचे, कीर्तनकाराने 2 तासामध्ये जे सांगायचंय ते 2 तासातच सांगायचं, त्याच्या पुढे बोलायचं नाही. आमच्या संस्थेचे मामा म्हणायचे. आणि मलाही 10-10:30ला गाडी आहे, त्याच्यामुळे मला पुढे जायचं नाही. वेळेवरती चिंतन केलं. एक मुद्दा मांडला होता का हो, संतांचं नामचिंतन केल्यावर तुम्ही म्हणता पुण्य प्राप्ती होते, पण जगामध्ये आज आम्हाला पुण्यवंताला किंमत दिसत नाही. सगळा समाज धनवंताच्या पाठीमागे दिसतो, धनवंताला किंमत देतो. पण ऐका, हे जे धन आहे ना, हे धन आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल की याला किंमत आहे, पण याला किंमत सर्व ठिकाणी आणि सर्व अवस्थेमध्ये किंमत राहत नाही. पुण्यरूपी धन असे, हे पुण्यरूपी धन याही जन्मामध्ये चालतं आणि पुढच्याही जन्मामध्ये चालतं. सर्व अवस्थेमध्ये तुम्हाला पुण्यरूपी धन कामी येतं. पुण्यानेच तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं. सुख दुःखाचे काही व्यवहार होतात, सुखप्राप्ती होते, ही पुण्यानेच होते. जीवनामध्ये पुण्यासारखं दुसरं धन कोणतंच नाही. आणि पुण्य प्राप्त करायचं असेल तर संतांचं नामचिंतन केल्याशिवाय पुण्य प्राप्ती होणार नाही. पुण्यरूपी धन मिळवा. हे सामान्य धन आहे ना, इथं कामी येईल व्यवहारामध्ये. ते या धनाचं असं आहे, जे धन इथं चालतं ते दुसऱ्या देशात चालत नाही. त्या देशातलं धन वेगळं आहे. जे या जन्मात चालतं ते पुढच्या जन्मात चालत नाही. या जन्मात टाटा बिर्लाने किती पैसे कमवू द्या, याच जन्मात फक्त, पुढं त्याचा त्याला काही उपयोग नाही. एखादा म्हणला नाही एखादी पेटी घेऊन जातो पुढल्या जन्माला, नाही कामी येत. इथंच पुढं काही त्याचा उपयोग नाही. पुण्यरूपी धन असं सर्व ठिकाणी चालतं आणि सर्व जन्मामध्ये ते कामी येतं. म्हणून पुण्यरूपी धन मिळवावं, हे सर्वात श्रेष्ठ रूपी धन आहे. आणि ते मिळवण्याकरता संतांचं नामचिंतन करा. नामचिंतनाने पुण्य प्राप्ती होईल. संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगणारा अभंग घेतला आणि माझ्या वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. हा जो परिसर आहे ना, तो फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी या ठिकाणी येऊन सेवा केलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय विनोद सांगावा, काय प्रापंचिक उपदेश करावा हे न करता असं वाटलं फक्त संतांविषयी बोलावं. म्हणून विचारपूर्वक आजचा अभंग निवडला आणि त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काही काही लोक जाता जाता म्हणतील, बुवानी एकही विनोद सांगितला नाही, बुवानी आम्हाला एकदाही हसवलं नाही. हे हसवण्याचं ठिकाण नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. काही ठिकाणी तुम्ही मनोरंजन करा, पण तो समाज पाहून करा.